राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे। दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज रात्री तुफान, पुढील 5 दिवस व 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या काळात पूर्व आणि ईशान्य भारतासह महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे। विजांचा वादळी वाऱ्याचा इशारा दिला गेला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचा परिणाम देशाच्या विविध भागांसह सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झाला आणि त्याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झालेला आहे। पिकलेल्या पिकांचे आणि बागांचं मोठं नुकसान झालं। आता भारतीय हवामान विभागानं IMDनं पुन्हा एकदा पुढील 4 दिवस आणि आज रात्रीत या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। नेमकं कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये आज रात्रीत भयंकर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावतोय। आज अवकाळी पावसासोबत भारतीय हवामान विभागाने इशारा दिलाय, त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल। तर असा आहे अंदाज। सध्या अरबी समुद्रातील तापमान 31 तर हिंदी महासागराचं तापमान 30 अंश सेल्सिअस इतकं आहे। पाणी खूप तापल्यानं वेगानं बाष्पीभवन होतंय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।